आताच आपण बघितलं ते गोदावरी नदीच्या आलेला पुराचं दृश्य। ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेलं हे दृश्य फक्त 9 न्यूज महाराष्ट्रवर आपण बघू शकताय। नाशिक जिल्ह्यासह शहरात मागील 48 तासात 230 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सोबतच धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्यानं नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 86% भरलंय। रविवारपासून गंगापूर धरणातून 8100 क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे गोदावरी नदीला तब्बल 1 वर्षानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। खरं तर पावसाळा जून महिन्यातच सुरू झाला होता, मात्र यंदा जून जुलै कोरडा गेला आणि ऑगस्ट मध्ये पावसाची संततधार सुरू झाल्यानं यावेळेस जरा उशिरानेच पहिल्यांदा गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळाली। आपण बघू शकतो ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपलेली ही गोदावरी नदीला आलेली पुराची परिस्थिती। आपण बघतोय पंचवटीतील रामकुंड परिसरात या ड्रोनद्वारे शूट केलेला अहिल्यादेवी होळकर पूल, गाडगे महाराज पूल आणि दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत लागलेलं पाणी। दुतोंड्या मारुती हे पुराचं मार्किंग ठरलेलं आहे। होय, दुतोंड्या मारुतीच्या कितपत पाणी आलं त्यावरून पुराची परिस्थिती किंवा पुराची भयानकता केवढी आहे हे नेहमीच पुरातन काळापासून ठरवलं जात आहे। आता आपण बघू शकतोय दुतोंड्या मारुतीच्या छातीलगत पाणी लागलेलं आहे, तेव्हा थोडी धोकादायक परिस्थिती निर्माण होते आणि त्यानंतर सतर्कतेचा इशारा हा नागरिकांना प्रशासनाने कळवायच्या आधी देखील कळला जातो की दुतोंड्या मारुतीच्या छातीलगत पाणी आलंय, म्हणजे आपण आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी आता सावरासावर करायला, सावधानता बाळगायला पाहिजे। ही एक खूण पुरातन काळापासून नाशिककरांना माहिती आहे आणि त्यामुळेच प्रशासनाच्या सूचना आल्यानंतरही नागरिकांनी येथून दुकाने आणि टपऱ्या हटवल्या आहेत आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। हे संपूर्ण ड्रोनचं दृश्य आपण दर्शन परदेशी यांच्या सौजन्यानं केवळ 9 न्यूज महाराष्ट्रवर पाहतोय, तेव्हा पुन्हा एकदा आपण बघू शकताय खरं तर पूर म्हटलं की एक भयान परिस्थिती असते, मात्र हे दृश्य बघून एक साधारण नदी पात्रात किती पाणी आहे त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतोय आणि हे पुराचं दृश्य आपण 9 न्यूज महाराष्ट्रवर बघू शकताय। मात्र पाण्याची पातळी वाढतीये। कालच एक तरुण मुलगा या नदी पात्रात त्याच्या आईच्या समोर या प्रवाहात वाहून गेलाय आणि वाचवण्याचा प्रयत्न केला तरी देखील या पाण्याच्या प्रवाहामुळे वाचवू शकलेलं नाही। तर नागरिकांनी पूर बघण्यासाठी किंवा कुठल्याही विधीसाठी गंगेवर न येता 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून जर हा पूर पाहिला तर कुठल्याही दुर्घटनेला सामोरं जाण्याची परिस्थिती उद्भवणार नाही आणि पुराच्या पाण्याचे फोटो घेण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठीचा मोह तुम्हाला आवरता येईल अशी कळकळीची विनंती, कळकळीचं आवाहन आम्ही 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या व्हिडिओद्वारे करतोय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।